नमस्कार माझ्या मित्रांनो, आपल्या पॅकचा जो पेपर जो आहे मराठी विषयाचा मी पेपर तुमच्यासाठी घेऊन आलोय सगळ्यांसाठी. नीट इथे लक्ष द्या तुम्ही सगळ्यांनी. हा आपला मराठीचा विषय आहे, ठीक आहे, 8वी साठी. पहिला प्रश्न आपण जर बघितला तर तुम्हाला उतार असणार आहे 5 गुणांसाठी. इटली नावाच्या देशातला उंच उंच पर्वत जे लिओनार्डोचा आहे, तर तो उतारा तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, चौकट पूर्ण करा. त्याच्यानंतर तुम्हाला घटनेचा परिणाम लिहा. त्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर लिओनार्डोच्या कलेचा त्याच्या वडिलांचा नकार नव्हता हे तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 2 जो असेल तो पुन्हा उताराचा असेल. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते, याच्यावरचा हा तुम्हाला उतारा असणार आहे. प्रश्न एकदा बघून घ्या. उताराचे प्रकट वाचन कर. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं बघा, मन केव्हा प्रसन्न होतं ते सांग. नयन सुख कशामुळे मिळते ते सांग. पुढचा बघा, आपल्याला कोणता संदेश देतात फुलं ते एक तुला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3 हा पण उतारा असणार आहे. प्रेम कधी निष्क्रिय राहू शकत नाही, अपार अशी संवर्धक शक्ती त्यामध्ये असते, असा हा उतारा आहे. देशप्रेमावरचा हा उतारा आहे. प्रश्न बघून एकदा कसे आहेत. तुला कोणत्या वाक्यातून देशप्रेम व्यक्त होते हे तुला सांगायचं आहे. हा त्याच्यानंतर बघितला आपण तर हा एक एमसीक्यू टाईप प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर तुला एक सहकारण लिहायचं आहे. काय की देश प्रदूषणाच्या कचाट्यामध्ये सापडत आहे. 2 मार्कांसाठी आहे. पुढचा आहे, डोंगर उघडे बोडके दिसते का बरं दिसते. दोघांची तुला कारण लिहायची आहे. आपल्या भारत मातेला सस्यश्यामला होण्यासाठी तुला काय करावं लागणार आहे त्याचा उपाय तुला तिथे लिहावा लागणार आहे. अशा प्रकारचा प्रश्नपत्रिका असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 इथे नीट समजून घे. बातमी वाच आणि ही बातमी वाचून तुला काय करायचंय, प्रश्नांची उत्तर द्यायची. बातमी काय रे बेटा, शाळेमध्ये शिक्षण सप्ताह जो आहे तो उत्साहामध्ये साजरा झाला. हे तुला प्रश्न तुला जे आहेत अशा प्रकारचे असणार आहेत की बातमीचा विषय काय आहे, या कार्यक्रमामध्ये प्रारंभी कोणी मार्गदर्शन केले, त्यानंतर शिक्षण सप्ताहाच्या अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशा प्रकारचे काही प्रश्न जे असणार तो तुला याच्यामध्ये असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 वरती हे सूचना दिली असेल त्यानुसार तुला कृती करायची आहे. वाक्यप्रचाराचा अर्थ तुला जो आहे तो तुला व्यवस्थित सांगायचा आहे. त्याच्यानंतर पुढे नीट बघून घे. वाक्याचा अर्थ तुला स्पष्ट करायचा आहे. थांबला तो संपला म्हणजे याचा नेमका अर्थ आहे काय. ठीक आहे, त्याच्यानंतर तुला अधोरेखित शब्दाचं वचन बदलायचं आहे. राघवने खडू आणला, त्याचं वचन बदल काय होईल, राघवने खडू आणले. प्रश्न क्रमांक 6 बघ, तुला एक उतारा दिलेला आहे 6 गुणांचा. ठीक आहे, अण्णांचा हा उतारा आहे. डेचकी म्हणजे काय, तुला याचं उत्तर जे आहे ते लिहायचं, त्याचा शब्दार्थ लिहायचा तुला. पुढे जर तू इथं नीट जर बघितलं तर हा पेपर जो आहे खूप छान पद्धतीचा आहे बेटा. ठीक आहे, चिराग नगर या शब्दापासून किती शब्द तयार होतील, अर्थपूर्ण शब्द तुला तयार करायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघ तुला कविता वाचायची. ही कविता तू जर बघशील, अणु रेणू तुम्ही शब्द प्रकटती चला चला पुढती, अशी ही कविता आहे. ही कविता व्यवस्थितपणे करून जा बेटा. खूप छान कविता आहे. याच्यावरती तुला प्रश्न विचारले की कवितेचा आशय काय नेमका आहे, त्याचं वर्णन तुला करायचं आहे एका मार्कासाठी. कवितेमध्ये विज्ञानाच्या प्रगतीचं वर्णन आणलंय, बरोबर आहे. नवसूर्य याचा अर्थ काय आहे म्हणजे नवीन दिवस. ठीक आहे, त्यानंतर तू जर बघितलं तर यमक शब्द कोणते, भव्य दिव्य असा एक प्रश्न आहे. आणि कवितेमध्ये आलेल्या ओळी शोधा आणि ते लिहायचं आहे तुला. ठीक आहे, पुढे जर तू जर बघशील तर याच्यामध्ये पुढे अजून थोडंसं असेल, माझा आवडता छंद या विषयावरती तुला 8 ते 10 वाक्यामध्ये माहिती लिहायची. हा निबंध असणार आहे. पुढे ये, तुला एक सूचना असेल त्या सूचनेनुसार तुला कृती करायची आहे. ठीक आहे, सुट्टीमध्ये जर तू गावाला जाशील तर गावाला गेल्याच्या नंतर तुला गमती जमती ज्या करशील त्याचा अनुभव तुला तुझ्या शब्दामध्ये मांडायचा आहे. इथे बघ एक चित्र दिलंय, काय पोपट आहे, चिमणी आहे, मैना आहे, हे एका झाडावर बसलेले. याच्यावरून तुला काय करायचंय, कवितेच्या 2-3 ओळी तुला तयार करायच्या. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे बेटा. पुढे बघ, तुला एक पत्र लिहायचंय. कोणाला लिहायचंय, कोणाला लिहू नको, तुझ्या मुख्याध्यापकांना लिही. तू एक विद्यार्थी प्रमुख आहे, या प्रमुख नात्याने तुला वाचन कोपऱ्याचे जे आहे ही विनंती पत्र तुला तुझ्या मुख्याध्यापकांना लिहायचं आहे. पुढे ये, मुद्द्यावरून तुला कथा लिहायची आहे. मुद्द्यावरून कथा कशी लिहायची, 2 मित्र आहेत, जंगलातून प्रवास करतायत, अचानक अतुल समोर आला. एक मित्र समोर चढला, झाडावर चढला, एक जण खालीच राहिला. असं सगळं विचार करून तुला ती कथा लिहायची आहे राजा. त्याच्यानंतर पुढचं तुला प्रश्न क्रमांक 12 जो आहे सूचनेनुसार तुला उत्तर लिहायची आहे. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. सामान्य रूप तुला करायचं आहे. त्याच्यानंतर तुला विभक्ती ओळखायची आहे. ठीक आहे, विभक्ती कशी रे बाबा, खेड्याहून शहर मोठे असते, हे तुला वाक्य आहे. याची तुला विभक्ती ओळखायची आहे. कशी रे बाबा, खेड्याहून, खेड्याहून म्हणजे काय, इथं ऊन लागला, ऊनहून प्रत्यय कोणाचा आहे, पंचमीचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारची तुला विभक्ती ओळखायची आहे. त्यानंतर प्रयोग ओळखायचा आहे. कर्तरी कर्मणी प्रयोग. आम्ही पुस्तक वाचतो, कोणता प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग. आईने गाईला बांधले, कोणता प्रयोग आहे, भावी प्रयोग. अशा प्रकारचा प्रश्नपत्रिका असणार आहे. शेवटचं बघ, संधी पूर्ण करायची तुला. भाग्योदय, संधी कोणती आहे, भाग्योदय, भाग्य अधिक उदय हा तुझा संधीचा विग्रह. अशा प्रकारचा तुझा प्रश्नपत्रिका आहे. व्यवस्थितपणे पेपर तुझा सॉल्व्ह कर. तुला ऑल द बेस्ट पेपरसाठी. ठीक आहे, धन्यवाद.